आज एक वेगळ्या पद्धतीची पाणीपुरी बनवणार आहे. हे काय आहेत? हे आहेत रताळी, स्वीट पोटॅटोज. आणि हे मी एक कांदा, 2 टोमॅटो आणि काकडी चिरून घेतले बारीक. थोडीशी बारीक शेव घेतली आणि पाणीपुरीचं पाणी आणि चटणी तयार करणार आहे. तयार झालं की सांगते. रताळे आता स्वच्छ धुवून घेतले आहेत मस्त, आणि धुवून घेऊन त्यांना उकडलं आणि उकडून ही आता त्याची सालं मी काढून घेतली आहेत. मी रताळ्यांना स्वच्छ धुवून त्यांना उकडून त्यांची सालं काढून त्याला मॅश केलं आहे. आणि आता कांदे आणि काकडी आणि टोमॅटो यात मिक्स करणार आहे. दिस इज गोइंग टू बी अ युनिक पाणीपुरी, स्वीट पोटॅटो पाणीपुरी. मॅश केलेल्या स्वीट पोटॅटोमध्ये, रताळ्यांमध्ये मी टोमॅटो, काकडी आणि कांदा घातलेला आहे. त्यात मीठ आणि काही मसाले बेसिक घालणार आहे. तुम्ही पाहू शकता की मी त्यामध्ये पिझ्झाचं सीझनिंग टाकलं आहे थोडंसं, आणि चिली फ्लेक्स टाकले आहेत आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. आता हे सगळं मी मिक्स करणार आहे आणि मग पाणीपुरीमध्ये भरायचं सारण तयार झालं. मग मी पाणी तयार करणार आहे आणि चटणी तयार करणार आहे. मी हिरवं पाणी, जे आपलं हिरवी चटणीचं पाणी असतं ना, तसं करणार आहे. आणि गोड पाणी पण करणार आहे, जे आपण चिंचेपासनं, गुळापासनं बनवतो ते. आता पाणी तयार झालं की मग आपण पाणीपुरी खायला तयार. या खायला. हे असंच खायला पण खूप छान लागतं बरं का. आणि मॉर्निंगचा ब्रेकफास्ट किंवा इव्हनिंग स्नॅक म्हणून याला खाऊ शकतो आपण. खूप टेस्टी लागते खरं तर ते. ह्या 2 प्रकारच्या चटण्या मी बनवलेल्या आहेत, किंवा पाणी म्हणू आपण त्याला. हे जे उजव्या बाजूचं दिसतं आहे किंवा थोडंसं हिरवट दिसतं आहे, ते तिखट पाणी आहे. आणि डाव्या बाजूचं जे आहे ते गोड पाणी आहे. त्यासोबत पुऱ्या आहेत, थोडीशी शेव आहे, आणि आपण जे बनवलं होतं मिक्स ते पण आहे ना. याच्यामध्ये स्वीट पोटॅटोज, कांदा आणि टोमॅटो, काकडी, अशा सगळ्या हेल्दी गोष्टी आहेत. त्यामुळे हे खाताना कुठल्याही प्रकारचं आपल्याला गिल्ट येणार नाही. ही एक पाणीपुरी मी तयार करते आणि तुम्हाला खाऊन दाखवते मस्त. तर मी हे तिखट पाणी, मला तिखट पाणी खूप आवडतं, त्यामुळे मी तिखट पाणी करणार आहे. आणि हे असं आपण यात पोर करणार आहोत मस्त. आणि मी हे उचलते आहे आणि मी आता खाणार आहे. या खायला हेल्दी पाणीपुरी. यम. वा, मजा आली. वा, पाणी पण खूप छान झालं आहे. मजा आली. खूप टेस्टी, यम्मी पाणीपुरी, त्याच्यासोबतच खूप हेल्दी पाणीपुरी. सो यू विल डेफिनेटली मेक इट. प्लस नक्की सबस्क्राईब करा.